की सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा वाद चालू आहे। ही दलाल भाडे, ही दलाली घेऊन, कुठल्या सुपाऱ्या घेऊन ही दलाली करत आहेत। ही लक्ष्मी हाके यांना एवढीच विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये आपला ओबीसी समाज आणि मराठा बांधव एकत्रित राहत आहे। तुम्ही वाद लावायचा प्रयत्न करू नका। माझी एक दोन्ही ओबीसी नेत्यांना पण विनंती आहे आणि मराठा समाजा नेत्यांना पण विनंती आहे, तुम्ही कुठं तर मध्यंतरी थांबावे। दत्ताभाऊ देवकर माझ्यासोबत आहेत। सोशल मीडियावरती त्यांचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। परळीमध्ये आलात, परळीच्या पावननगरीमध्ये दर्शन घेतलंय प्रभू वैद्यनाथाचं। देवाकडे काय मागणं मागितलं, हे सध्या वातावरण जे चालू आहे ओबीसी मराठा मागितलेलं आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा वाद चालू आहे। ही दलाल भाडे, ही दलाली घेऊन, कुठल्या सुपाऱ्या घेऊन ही दलाली करत आहेत। ही लक्ष्मी हाके आणि दुसरा ती नवनाथ वाघमारे आणि एक बारामतीचा कोट फुटका, ती एक आहे सोलंकर, बापू सोलंकर। ही तर महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण पेटापेटीचं काम करत आहे। तर ह्यांना एवढीच विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये आपला ओबीसी समाज आणि मराठा बांधव एकत्रित राहत आहे। तुम्ही वाद लावायचा प्रयत्न करू नका। तुम्हाला एवढी हात जोडून विनंती आहे आणि तुम्हाला ही कदाचित आम्ही सहन करणार नाही, एवढं तुम्हाला सांगू इच्छितो। तुम्ही दलाल भाड्यांपासून सर्व ओबीसी समाजाने सावध व्हावे। खरं तर ओबीसी समाजाचे नेते असोत किंवा मराठा समाजाचे नेते असोत, या दोन्हींकडून कधीतरी शाब्दिक वाद देखील पाहायला मिळतो। मात्र हे कमी होण्यासाठी सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या कमेंट्स जे आहेत ते आक्रमक पाहायला मिळतात। हे कमी होण्यासाठी काय तुम्ही करणार आहात येत्या पुढल्या कार्यकाळामध्ये? करण्यासाठी माझी एक दोन्ही ओबीसी नेत्यांना पण विनंती आहे आणि मराठा समाजा नेत्यांना पण विनंती आहे, तुम्ही कुठं तर मध्यंतरी थांबावे आणि आपण महाराष्ट्रामध्ये दोन्ही समाज आणि सर्व मराठा आणि ओबीसी समाज एकत्रित राहावे, हेच मी आज प्रभू वैद्यनाथला मागणं साकडं घालतो। बाकी नियोजित दौरा वगैरे तुमचा आता कसा राहणार आहे? नियोजित दौरा माझा काय असेल ते ठरवू, पुढला नियोजन काय असेल ते। काय समाजाकडून काय भावना वगैरे येतात, काय अडचणी येतात सध्या? समाजाकडून मला सध्या प्रतिसाद मिळतात चांगला आणि मीही चांगलं काम करत आहे। फक्त समाजाला एवढंच माझी विनंती आहे, ओबीसी बांधवांना, ही जी आज दलाली भाडी करत आहे, लक्ष्मण हाके झालं, लक्ष्मण हाके निवर बेवडा आहे। त्याच्या स्वतःच्या गावात 407 मतं पडली होती विधानसभेला आणि स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही त्याची। ग्रामपंचायतला त्याचा भाव उभा राहिला होता, 2 मतं सोपवली नाहीत। हे महाराष्ट्राचा कशाचा स्वयंघोषित नेता ओबीसी, ह्याची काय सोय की नाही, ह्याचं उत्तर मी लवकरच देणार आहे ह्याला। ओके, धन्यवाद। या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रावण मासचा दुसरा श्रावण सोमवार आहे आणि याच दुसऱ्या श्रावण सोमवाराची भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। सामाजिक राजकीय नेते प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येऊन या ठिकाणी नतमस्तक होत असल्याचं देखील पाहायला मिळते। आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी।